ते एकनाथ खडसे यांचं आणि त्यांना जोरदार टक्कर दिलेली आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी। पण एकूण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा ताकद आहे, मनसेचीही ताकद आहे आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा बऱ्यापैकी आपला जम तिकडे बसवलाय। त्यामुळे या सगळ्या राजकीय चित्राचा विचार केला तर कशा लढती होत आहेत तिकडे आणि कोणाचं पारडं जड वाटतंय? तू जसं म्हणाली, आपण आता मुक्ताईनगर मध्ये आहोत। इथलं मतमोजणी ही साधारणतः 10 वाजता सुरू होणार आहे आणि मतदानाच्या दिवशी प्रचंड असा राडा झालेला होता, गोंधळ झालेला होता। 2 गट समोरासमोर अनेक वेळा आल्याचं आपण बघितलेलं होतं। इथे जरी भाजप आणि शिवसेना अशी लढत असली तरी चंद्रकांत पाटील इथले शिवसेनेचे आमदार त्यांच्या विरुद्ध खडसे परिवार असा सामना इथे बघायला मिळतो आहे। त्यामुळे रक्षा खडसे या देखील त्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे देखील रस्त्यावर होते। एकूण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 1304 ह्या एकूण जागा होत्या। त्यापैकी 49 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये आहे। 49 नगराध्यक्षाच्या जागा आहेत। यापैकी 2 ठिकाणी नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। एका बाजूला आपण बघितलं गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेरमधून त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, तर दोंडाईचा ही नगर परिषद संपूर्ण नगराध्यक्षासह ही बिनविरोध झालेली आहे। त्यामुळे एकूण नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातल्या 60 जागा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे आज 1244 जागांचा निकाल हा अपेक्षित आहे। एकूण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे नेते आहेत नेत्यांचेच कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांची कन्या आहे। जामनेरमध्ये आपण आता जसं बघितलं गिरीश महाजन यांची पत्नी या आधीच निवडून आलेली आहे। चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। किशोर पाटील यांची पत्नी पाचोरामधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे ठिकठिकाणी नेत्यांचेच कुटुंबीय हे निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत। आपण जर संगमनेर अहिल्यानगरमध्ये बघितलं तर तिथे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, मात्र तरी देखील पंजा हा संगमनेरमध्ये निवडणुकीमध्ये कुठे बघायला मिळाला नाही। आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी तिथे आपलं भविष्य आजमावत आहे। त्यामुळे ठिकठिकाणी अशा स्वरूपाच्या लढती ह्या बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती बघायला मिळालेली आहे। त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला टक्कर दिलेली आहे, तर कुठे शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे अनेक ठिकाणी एकमेकांच्या सोबत आहे आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात आणि चुरशीच्याही तेवढ्याच आहेत। त्यामुळे या उत्तर महाराष्ट्रातल्या निकालांकडे देखील